सुजल्यावर कळतंय शरद पवार यांनी मारलंय कुठं. कोल्हापुरी बॅनरची रंगली एकच चर्चा. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीने दमदार यश मिळवताना तब्बल 30 जागा जिंकल्यात. सांगलीमध्ये अपक्ष विशाल पाटील यांनी सुद्धा विजय खेचून आणत काँग्रेसला पाठिंबा दिलाय. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीच्या खासदारांची संख्या 31वर पोहोचली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभा निवडणुकीत 10 जागांपैकी तब्बल 8 जागा जिंकल्याने शरद पवारांच्या राज्याच्या राजकारणातील महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. पक्ष फोडून बाजूला गेलेल्या अजित पवार यांना सुद्धा तगडा झटका दिला गेलाय. नेमका आता हा धागा पकडत कोल्हापूरमध्ये लागलेल्या बॅनरची सुद्धा चांगली चर्चा रंगली आहे. कोल्हापूरमधील स्टँड परिसरामध्ये एक बॅनर लावण्यात आलंय. त्या बॅनरवर सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं असा उपरोधिक उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे हा बॅनर कोल्हापूरमधील चांगला चर्चेचा विषय झालाय. स्टँड परिसरात लावलेला हा बॅनर युवा कार्यकर्ते कल्पेश चौगुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लावलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.